सकाळचे 7 वाजलेले आहे आणि छान असं धुकं पडलेलं आहे. थंडी वाढलेली आहे आता. गेले 4-5 दिवस झाले थंडी जास्त प्रमाणात आहे. हा आहे आपला मनसर भीमाशंकर. मागच्या साईडला भीमाशंकर आणि मी ज्या दिशेने चाललोय तर मनसर रोड. मी आत्ता आहे जुन्नर फाटा येते. इथून भीमाशंकर आहे 50 किलोमीटर. छान असं वातावरण आहे. आजूबाजूला डोंगर, शेती. मागच्या साईडला ऊसाची शेती आहे. आज थोडी गाड्यांची वर्दळ दिसेल कारण की आज आहे शुक्रवार, शनिवार, रविवार हे 3 दिवस. शनिवार रविवार तर गर्दीच असते भीमाशंकर साईडला, पण शुक्रवारी पण वर्दळ चांगल्या प्रमाणात असते. आजपासून थोडी गर्दी वाढत जाते भीमाशंकर साईडला. पाट आहे पण सध्या पाणी नाही आहे, कोरडं आहे. धरणाचं पाणी ज्यावेळेस सोडलं होतं त्यावेळेस हा भरला होता. ज्यावेळेस धरणामधून दुसऱ्या ठिकाणी पाणी घेऊन जाण्याच्या त्यावेळेस या पाटाचा उपयोग केला जातो. समोरून बैलगाडा येतो ऊस तोड कामगारांचा. ऊस तोडणीसाठी निघालेले. लालपरी कामगार निघालेले ऊस तोडणीसाठी. जुन्नर फाट्यातून निघालो होतो आणि जे आमचं डेलीचं रुटीन आहे साधारण 2 किलोमीटरचं अंतर आहे ते चालत आले डोंगरच्या जवळ. रोडपासून खूपच म्हणजे रोडच्या कडेलाच हा डोंगर आहे. घरातून निघालो आणि इथपर्यंत आल्यानंतर थोड्या वेळ आम्ही इथे थांबत असतो. बरेचसे पर्यटक ज्यावेळेस भीमाशंकर लागतात त्यावेळेस हा त्यांना डोंगर दिसतो कारण रोडच्या कडेलाच डोंगर आहे. बरेचसे पर्यटक इथे थांबतात आणि वरती डोंगरावर जात असतात.
गाई चरती तिकडं. थोड्या वेळ बसूया आणि मग निघूया परत मागं. पाच मिनिटे तर बसलो आणि आता परत निघालोय घरी. घरापासून 2 किलोमीटरचं अंतर आहे. आता परत मागं 2 किलोमीटर चालत जायचं आहे. गावातल्या घरी आलेलं आहे आणि आईने मस्तपणे गरमागरम भजी तयार केलेली आहे. येताना मी पाव घेऊन आलोय. पाव, भजी आणि चहा. मस्तपणे सकाळी सकाळी ताव मारू आपण. भजी खायची जेव्हा इच्छा असते तेव्हा आम्ही घरीच करत असतो. हॉटेलमध्ये शक्यतो खात नाही, कारण आईच्या हातचीच भजी खूप छान लागते.